ल्हानशें हे प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें एकूच कारण की जस्ट टू ब्रिंग बिफोर द पीपल द शेमलेसनेस ऑफ दीस गव्हर्मेंट एंड द स्टेट इलेक्शन कमिशन. आता शेमलेसनेस कित्याक म्हणटा तें हांव मागीर सांगता. एडमिनिस्ट्रेटर्स अपॉयंट केल्या कांय म्युनिसिपल कावन्सिलांनी, कित्याक तांचो टेन्युअर सोंपलो 5 वर्सांचो. सो कॉन्स्टिट्यूशन सांगता की 5 वर्सां टेन्युअर आसूंक शकता. सो देर यू आर फुलफिलींग द कॉन्स्टिट्युशनल रिक्वायरमेंट. 5 वर्सां कॉन्स्टिट्युशनल रिक्वायरमेंट प्रमाणे सोंपल्या उपरांत एडमिनिस्ट्रेटर घालता. बट शेमलेस कित्याक म्हणलां, टायम एंड अगेन Election Commission, State Election Commission, as well as the Government of Goa have been reprimanded by the High Court, even the Supreme Court. तांचेर ताशारे ओडल्या. आता आय डोंट नो हाय कोर्ट ह्या ऑफिशियल जे मशिनरीज आसा तांकां पनिशमेंट कित्याक दिना. पनिशमेंट जर दिल्लो जाल्यार आज हांव कितें सांगता तें सांगपाची पाळी येवची नासली. ह्या म्युनिसिपल कावन्सिलान जे एडमिनिस्ट्रेटर घातल्या ते एज पर द रुलींग ऑफ द हाय कोर्ट कंप्लिटली इलिगल. द लॉ ऑन इलेक्शन्स टेन्युअर इज सेटल्ड. कितले फावटी सेटल करपाचो हायकोर्टान, कितले फावटी हो आज गोंयच्या लोकां मुखार हो प्रश्न उपस्थित करता. लोकांक जितले पळय इग्नोर करता लोक हांकां, तितले फावटी हे कॉन्स्टिट्युशनल वायलेशन पळय म्हणटा ते करीत रावतले. आतां हो जो मुद्दो आसा तो इलेक्शन ताणें टेन्युअर सोंपचे पयलीं घेवपाक जाय. जे इलेक्शन आसा लोकल बॉडीचे, कित्याक तुमकां हें कळपाक जाय जसो गव्हर्मेंट इज अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी तशेंच लोकल बॉडीज आर ऑल्सो कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आणि इलेक्शन कमिशन्स आर ऑल्सो कॉन्स्टिट्युशनल बॉडीज वेदर इट इज सेंट्रल ऑर स्टेट. आता ह्यो 2 कॉन्स्टिट्युशनल बॉडी पळय आसा, सेंटर ECI आनी सेंट्रल गव्हर्मेंट. आतांच्या काळान ते आपूण सामके जोड पालवान सगळें काम करता आनी इट अपियर्स दॅट इट इज एक्सटेंडेड आर्म ऑफ द गव्हर्मेंट. तशेंच गोंयानूय स्टेट इलेक्शन कमिशन जे आसा ते एक आपली ऑटोनॉमी आनी रेस्पेद म्हणटा तो आनी दवरिना. ते सरकार सांगता तशें नाचता. आनी हें आयज एक उदाहरण. जेन्ना तुमकां परवानगीच ना एडमिनिस्ट्रेटर अपॉयंट करपाचें, तेन्ना तुमी एडमिनिस्ट्रेटर अपॉयंट करता आनी तुमकां जाय तेन्ना इलेक्शन घेतलें म्हणटा. ही जाली दादागिरी. दीस इज नथींग बट कॉन्स्टिट्युशनल वायलेशन. सो हें जें कितें घडटा तें कॉन्स्टिट्युशनल वायलेशन. ज्या कॉन्स्टिट्युशनाचेर हे ओथ घेता तेच कॉन्स्टिट्युशन भंग करता हे. आतां सांगता पळय, तोमार सिंग केस म्हणटा ती सुप्रीम कोर्टान गाजलेली केस, खूब वर्सां जाली. हितून हो कायदो सेटल जाल्लो की केन्ना एडमिनिस्ट्रेटर अपॉयंट करूंक शकता, जेन्ना कितें नॅचरल कॅलॅमिटी जाता, जेन्ना म्हणजे अशें हाताच्या भायर म्हणजे शक्यच ना इलेक्शन घेवपाक, तेन्नाच एडमिनिस्ट्रेटर अपॉयंट करूंक शकता. इन अनयुज्युअल इमर्जन्सी सिट्युएशन्स अशें म्हटलां. ह्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटाच्या आदाराचेर सेगीत 3 फावटी हायकोर्टान जजमेंट जाल्ले आसा ह्याच विशयाचेर. पयलो म्हणटा तो नरेश गावणेकर. नरेश गावणेकराच्या टायमार हे कोर्टाच्या मुखार येवन सांगपाक लागले ना डेटा कलेक्शन जावंक ना मिलॉर्ड आनीक रिजर्वेशन आमचे टायमार जावंक पावना म्हणून आमी करूंक शकना. सो नरेश गावणेकराच्या केसीन हायकोर्टान रुलींग दिल्या नथींग डुईंग, घे इलेक्शन इमिजिएट. मागीर जोझफ सिक्वेरा केस. तेन्ना सांगलें भुरग्यांच्यो एग्जामी आसा, पावस पडलो जाल्यार ते बॅलेट पेपर भिजतले आनी वोटींग करूंक जावचें ना म्हणून हायकोर्टा कडेन फ्लिम्सी ग्राउंड्स घालून अफिडेवीट फायल केलें. मागीर सांगलें स्टाफूय आमचे कडेन कमी आसा. हायकोर्टान तांचे भायर उडयलें आनी सांगलें नथींग डुईंग इलेक्शन घ्या म्हणून. आनी मागीर संदीप वजरकर केस ना, मागीर जाली रोहन शिरोडकर केस 3rd टायम. आनी ताजे उपरांत संदीप वजरकर केस इन 2022. आनी तेन्ना त्या केसीन क्लियरली म्हटलां हायकोर्टान की आमकां परत हेजेर कित्याक डिसायड करपाची पाळी येता.
रोहन शिरोडकर केसीन कोर्टान म्हटलं दिस इज द थर्ड टाइम वी आर कॉल्ड अपॉन टू डिसाइड ऑन दिस इशू ऑलरेडी डिसाइडेड बट वी आर कॉल्ड अगेन अँड अगेन टू डिसाइड ऑन दिस इशू. संदीप अजरकर केसीन सामकें क्लियर सगळें फाटल्यो केसी बीसी ओडून सांगून दिल्लें आसा की नथींग डुईंग इलेक्शन तुमकां घेवचेंच पडटलें. देर इज नो स्कोप इन द कॉन्स्टिट्यूशन नॉट टू टेक इलेक्शन्स. आज अशेंच म्हणजे कांयच परवा ना आमकां, काय आमकां कॉन्स्टिट्यूशन लागना, आमकां काय लागना, वी वील डू वॉट प्लीजीज अस. ह्या एटिट्यूडाचेर सरकारान आनी स्टेट इलेक्शन कमिशनान दोगांयनी मेळून इलेक्शन पोस्टपोन केलां. एट द सेम टायम सिटी कॉर्पोरेशन ऑफ पणजी हाची इलेक्शन जेन्ना जाल्ली तेन्ना रोल पळय आसलो, रोल इलेक्टोरल रोल तो सुद्दां फायनल रोला बरोबर मॅच जायनासलो. आउटडेटेड रोल घेवन तुमी ताबडतोब म्हणजे तुमकां कोणाक तरी प्लीज करपाचें असलें म्हणून तुमी आउट ऑफ द वे वचून जो फायनल रोल 21 फेब्रुवारी घेवपाचो आसलो ताची वाट पळयनासतना आनी जेन्ना टेन्युअर 30 मार्च पर्यंत अवेलेबल आसलो, 30 मार्च पर्यंत तुमकां टायम आसलो इलेक्शन घेवपाक, जाल्यार घाय गडबड करून तुमी ओल्ड रोलाचेर इलेक्शन केलें आनी आतां तुमी इलेक्शन घेवपाक सोदिना आनी तुमी एडमिनिस्ट्रेटर घातल्या. सो दीस इज कंप्लिटली अनकॉन्स्टिट्युशनल. हें आमकां दिसलें की लोकांक सांगपाक जाय, नाजाल्यार लोकांक दिसतलें हें नॉर्मल म्हणून. दीस इज नॉट नॉर्मल, दीस इज एबनॉर्मल. कित्याक ज्यो मशिनरी हें काम करपाच्यो आसात त्योच एबनॉर्मल जावन पडल्यात. दे आर कंप्लिटली अंडर द कंट्रोल ऑफ द गव्हर्मेंट. सो हें क्लियर दाखोवन दिता स्टेट इलेक्शन कमिशन इज नथींग बट एन एक्सटेंडेड डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्मेंट. इट हॅज नो ऑटोनॉमी. ते आपले दीस काडटा थंय, हाजे वयल्यान सिद्ध जाता. कोर्टान वचपाची पाळी येवची ना. एट द मोस्ट गेले जाल्यार कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून एप्लिकेशन मूव करचें पडटलें. कित्याक हें आतां आजूच भायर सरला न्यूज की एडमिनिस्ट्रेटर अपॉयंट केला म्हणून, काल सांजचे भायर सरला. सो वी वील सी. कित्याक गेल्ले बजरकर केसीन खुबशे मिसलेनियस एप्लिकंटूय आसले तितून, तांकांय विचारून पळोवचें पडटलें की इतली क्लियर कट ऑर्डर दिल्ली आसतना, जजमेंट दिल्लो आसतना इन 2022, 28 जून 2022, हें इतलें हांकां कळपाक जाय आसलें इलेक्शन कमिशनाक की बाबा वी ओबे द हायकोर्ट ऑर वी डोंट ओबे द हायकोर्ट. सो दीस मे हॅव टू बी टेस्टेड. आतां हांव आतां इमिजिएटली सांगूंक शकना. वी वील कन्सल्ट एंड सी वेदर अ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कॅन बी फायल्ड बिफोर द हायकोर्ट. ना आतां कितें आहा, लिगल एडवायस घेवचो पडटलो. घालपाक मेळटा जाल्यार आमी घालतले. येस, घालचोच पडटलो. कितले फावटी आतां लोकांचो टायम वेस्ट पळय. कितें आहा, हेजे फाटल्यान फायनली सरकाराचे पयशे वयता म्हणल्यार आमचेच पयशे वयता न्हू हें सगळें करपाक. हें केन्ना सोंपतलें? 4 जजमेंट जाता की इलेक्शन घेवपाक जाय म्हणून, तुमी घेना. दॅट मिन्स यू आर डिफायंग, यू आर क्लियरली डिफायंग द जजमेंट्स ऑफ द हायकोर्ट. थँक्यू.